स्वानंदी, तुला आठवतंय त्या दिवशी श्वेता सांगत होती की काही बायकांनी तिच्यावर हल्ला केला होता? ते कसं विसरेन मी? काय घाबरलो होतो आपण. पण थँक गॉड ती हार्ड ड्राईव्ह तिथेच होती. पण मला ना आजपर्यंत हे गूढच उलगडलं नाहीये की त्या बायका कोण होत्या, का हल्ला झाला. नाही, नंतर त्यावर आपण काही डिस्कशन केलंच नाही. पण एक गोष्ट लक्षात येते का तुमच्या? त्याच इन्सिडेंट नंतर ती येऊन आपल्याला भेटली, तिने ड्राईव्ह दिली, पण ती कनेक्ट कुठे झाली? कारण ती हार्ड ड्राईव्ह रिप्लेस झालेली आहे. म्हणजे त्या बायकांनी हो, त्यांनी फक्त चोरली नाही तर रिप्लेस पण केली. त्यामुळे आपण जी हार्ड ड्राईव्ह कनेक्ट करून पाहत होतो त्यात अंशुमनचा व्हिडिओ नसणार. कारण ओरिजिनल हार्ड ड्राईव्ह अंशुमनकडे आहे. तुम्हाला कसं कळलं? काय, मी ऑफिसमध्ये असताना अंशुमनच्या केबिन बाहेरून सहज जात होतो तेव्हा माझं लक्ष गेलं. तर तो लॅपटॉपवरती काहीतरी काम करत होता आणि त्या लॅपटॉपला अंशुमनने तीच हार्ड ड्राईव्ह कनेक्ट केलेली होती, ज्यात तो श्वेता बरोबरचे व्हिडिओ तुम्ही शूट केलेले पाहत होता. त्यामुळे मला माहिती आहे की तीच हार्ड ड्राईव्ह आहे. पण मग आनंदाला कदाचित ती काहीतरी त्याच्या ऑफिस मधल्या कामाची वगैरे हार्ड ड्राईव्ह असू शकेल. नाही, इम्पॉसिबल. म्हणजे अंशुमनने ऑफिसमध्ये एवढा वेळ काम करणं हे शक्यच नाहीये. आणि तीच हार्ड ड्राईव्ह आहे. कारण काय, मी ती हार्ड ड्राईव्ह निकिताला दिली होती वापरायला आणि निकिताने श्वेताला दिली, बरोबर? त्यामुळे मला खूप जास्त चांगलं आठवतं की तीच हार्ड ड्राईव्ह आहे. येताना मला काही बायकांनी अडवलं, त्या चोर होत्या. त्यांच्यासोबतच्या झटापटीत माझी पर्स खाली पडली आणि त्याच वेळी काहीतरी झालं असेल. बापरे, म्हणजे ही माणसं फक्त श्वेताला धमकावून थांबली नव्हती, तिच्यावर हल्ला सुद्धा करवला त्यांनी. कारण तो अंशुमन विरुद्धचा पुरावा आहे ना, कदाचित एकमेव पुरावा. आणि त्यासाठी तो जीवाची बाजी सुद्धा लावेल. कारण तो जर पुरावा समरच्या हाती लागला ना, तर इतकी वर्ष अंशुमन जो मुखवटा लावून फिरतोय ना, तो सगळ्यांसमोर गळून पडेल. ते जे चांगुलपणाचं नाटक करत असतो ना तो सगळ्यांसमोर, ते उघड पडेल ना. म्हणूनच त्या पुराव्यासाठी तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. नाही, पण आपल्याला ती हार्ड ड्राईव्ह तर मिळवायलाच हवी. कारण राजवाड्यांच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा गैरफायदा घेतला जातोय. आणि ही फसवणूक खूप वर्षानुवर्ष चालू आहे. प्लस श्वेताच्याही आयुष्याचा प्रश्न आहे ना. काय केलंस ग सुष्मिता, कळतंय का तुला? काय केलंस? खोट्या सह्या केल्यास तू, खोट्या. हा दिवस दाखवलास तू मला. हे असे संस्कार केले होते का मी तुझ्यावर? इथपर्यंत मजल गेली तुझी. अगं आजपर्यंत तुझे सगळे हट्ट पुरवले मी, सगळे. चांगल्या कॉलेजमध्ये तुला ऍडमिशन घेऊन दिली. अजूनही तू तुझ्या शिक्षणाला गांभीर्यानं घे ग.